नागपुरात ऑटोतून प्रवास करणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलंय. ऑटो चालकावर ठेवलेला विश्वासच त्याच्या फसवणुकीचं कारण ठरलंय. मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशाचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आलाय. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे लकडगंज पोलिसांनी ऑटो चालकाला अटक केली आहे. ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील रहिवासी नरेश हिकपे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. 26 जून रोजी ते ऑटोनं अल जमजम हॉटेलमध्ये आले. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉटेलमध्ये जेवण करताना ऑटो चालकांना त्यांच्या टेबलवर ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप आहे. यानंतर संशय येऊ नये म्हणून आरोपी पुन्हा एकदा हॉटेलमध्ये आला आणि फिर्यादीला ऑटोमध्ये बसवून घेऊन गेला. काही अंतरावर निर्जन ठिकाणी त्यांना सोडून आरोपी पसार झाला. शुद्धीवर आल्यानंतर नरेश यांना त्यांचा ऐवज लुटल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता ही संपूर्ण घटना लक्षात आली. यानंतर पोलिसांनी अब्दुल आसिफ शेख गनी शेख याला अटक केली आहे. तर आरोपी अटकेपासून बचावासाठी प्रयत्न करत होता. मात्र 22 जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तर त्याच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय. आरोपींनी गुन्हा घडल्याची कबुली दिलेली आहे. यामध्ये जो आरोपी आहे हा गुन्हे क्राईम चार्टवरील आरोपी आहे. आरोपीचे नाव आहे अब्दुल आसिफ शेख गनी शेख, वय 51 वर्ष. हा ऑटो चालक आहे. याला आम्ही ताब्यात घेतलेले आहे. याचा क्राईम चार्ट रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यावर आम्ही ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करत आहोत. त्याला 2 दिवस PCR मिळालेला आहे.